अर्थात अजित पवार यांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा इशारा मानला जातोय. मित्र हो, अजित पवार यांचा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे महायुतीमध्ये एकत्र जरी असले ना तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये एकमेकांचे कपडेच फाडलेले आहेत. दोन्ही पक्षातील गुंडांना गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या भोवती हा वाद अधिक फिरलेला आहे. या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे, त्याची भूक मोठी आहे. भाजपा हा प्रचंड भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा प्रकारचा घणाघात या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा पुन्हा केला. त्यामुळे भाजपा प्रचंड अस्वस्थ झाली, संतापली. अजित पवारांना सोबत घेऊन पश्चाताप झाल्याचं सुद्धा काही नेत्यांनी म्हटलं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा संयम सुटला असल्याचं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा संयम अखेरच्या टप्प्यात सुटला आणि मग त्यांनी अजित पवारांनाही धारेवर धरायला सुरुवात केली. काही इशारे दिले, काही सूचक विधानं केली. अजित पवार यांनी या निवडणुकीत केलेल्या घोषणांची फडणवीस यांनी खिल्ली उडवली. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं, पण किमान विश्वास बसेल असा तरी जाहीरनामा द्या, अशा शब्दात फडणवीसांनी अजितदादांच्या मोफत प्रवासाने मेट्रोच्या आश्वासनाचा समाचार घेतला. त्याचबरोबर त्यांनी गुन्हेगारांना तिकीट देण्यावरून सुद्धा अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या पण मोठा इशारा दिला आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण वेगवेगळे लढत असताना मैत्रीपूर्ण लढत देऊ आणि एकमेकावरची टीका टाळू असा शब्द दिला घेतला होता. मी आजवर संयम पाळला, पण निवडणुकीची परिस्थिती पाहून अजितदादांचा संयम ढासळलेला दिसतोय. ते आता बोलतायत, पण 15 तारखेनंतर ते बोलणार नाहीत, असं फडणवीस म्हणाले. अजित पवारांच्या माझं काम बोलतं या विधानावर सुद्धा त्यांनी खोचक टिप्पणी केली. अजित पवार यांच्याबाबत जेवढं काही म्हणून बोलता येईल तेवढं देवेंद्र फडणवीस बोलून गेले, पण बोलता बोलता त्यांनी एक गंभीर आणि मोठा सूचक इशारा देऊन टाकला. ते म्हणाले, 60 लाख पुणेकर असताना गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची गरज काय? एकीकडं कोयता गँग संपवायची आणि पोलीस आयुक्तावर कारवाई करायची अशी भाषणे द्यायची, आणि दुसरीकडं त्याच गुन्हेगारांना तिकीट देऊन त्यांचं समर्थन करायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. लक्षात ठेवा, हे गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिका नसेल तर ती जेलच असेल. एवढा मोठा कडक इशारा फडणवीसांनी दिला. गुन्हेगारांचं चांगलं काय फक्त अजित पवारच करीत नाहीत, कमी अधिक प्रमाणात का होईना, पण भाजपानं सुद्धा तेच केलंय. यावेळच्या निवडणुकीमध्ये गुंडांना गुन्हेगारांना कधी नव्हे एवढा भाव आलेला आहे. फडणवीस यांनी मात्र अजित पवार यांच्यावर नेम धरून हा एक मोठा इशारा दिला. फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे. हे गृह खातं या राजकारणात खूप महत्वाचं ठरू लागलंय. अलीकडं निवडणूक संपल्यावर या गुन्हेगार उमेदवारावर किंवा ते निवडून जरी आले तरी सुद्धा निवडून आलेल्या त्या नव्या नव्या नगरसेवकावर सुद्धा त्यांची जागा तुरुंगात असेल असं सांगून एक मोठी खळबळ उडवून दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी. अर्थात अजित पवार यांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा इशारा मानला जातोय. त्यामुळं महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढत ही आता संघर्षात बदलली आहे असं मानायला आपण काहीच हरकत नाही. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.